केअरटेकर भाग 2. आरवच्या घरातून मीरा खूपच रागाच्या भरात बाहेर पडलेली होती. तिला आरवच्या या बोलण्याचा, वागण्याचा खूपच जास्त राग आलेला होता. तिची आता चिडचिड होत होती. ती त्या एरियामधून बरीचशी आता बाहेर येते आणि एका ठिकाणी गार्डन होते. तिथे जाऊन एका बाकावरती शांतपणे बसते. आरवच्या घरातून बाहेर पडल्यापासून तिच्या डोळ्यातले पाणी थांबायचं नावच घेत नव्हतं. तरीही ते लोकांना समजू नये म्हणून तिने चेहऱ्यावरती स्कार्फ बांधलेला होता. स्कार्फ बांधून ती तशीच तिथून बाहेर पडलेली होती आणि ती आता एका गार्डनमध्ये शांतपणे बसलेली होती. तिथे बसल्यानंतर ती तिच्या चेहऱ्यावरचा स्कार्फ काढते आणि त्या स्कार्फने तिच्या डोळ्यातले अश्रू पुसू लागते. रागाच्या भरातच ती पर्समधून आरवने सकाळी जे काही तिला कार्ड दिलेलं होतं ते कार्ड बाहेर काढते आणि एकदा रागाने त्या कार्डकडे बघते आणि ते कार्ड पूर्णपणे फाडून टाकते आणि त्याचे तुकडे बाजूला फेकून देते. छी, किती वाईट विचारांचा हा माणूस आहे. त्याला काय वाटलं, मी रस्त्यावरती पडलेली मुलगी आहे का? हो आहे मला पैशांची खूप गरज, पण इतकीसुद्धा मी लाचार झाली नाही की हा म्हणेल तसं मी वागेन, हा म्हणेल तसं मी सगळं काही करेन, त्याच्या शारीरिक गरजा मी भागवेन. केअरटेकर म्हणून हा काय मला त्याच्या गरजा भागवण्यासाठी त्याच्या घरी ठेवणार होता का? ठीक आहे ना, बाकीची घरातली कामं, घरचं सगळं काही मी केलं असतं, पण छी, असलं काम कोण करायला सांगतं? एवढं जर स्वतःच्या शारीरिक गरजा भागवायच्याच आहेत तर मग लग्नच करायचं ना एखाद्या मुलीशी आणि स्वतःच्या शारीरिक गरजा भागवत बसायचं. असला घाणेरडा मार्ग कशाला बघायचा? एकतर माझी काही चूक नसताना फक्त त्या नालायक माणसामुळे आहे ते कामसुद्धा माझ्या हातातून निघून गेलं. पण मला वाटलं होतं, थोडी तरी अपेक्षा होती की तिथे त्याच्या घरी गेल्यानंतर तर मला काम भेटेल. पण नाही, हा माणूस खूपच नालायक आणि नीच निघाला. खरंच अशा जगात इतकी नालायक प्रवृत्तीची माणसं असतात का, ज्यांना दुसऱ्यांच्या भावनांबद्दल शून्य वाटत असतं, काहीच काही वाटत नसतं? जाऊ दे, मी तर त्या नालायक नीच माणसाबद्दल विचार करून माझं डोकं का फिरवत आहे. मला त्याचा विचार करून नाही डोकं फिरवायचं. पण मी आता काय करू? हॉटेलमधला सुद्धा जॉब केला, आता मी दुसरीकडे कुठे जॉब बघू? एकतर मला पैशांची खूपच जास्त गरज आहे. मला काहीही करून 1-2 दिवसात जॉब बघितलाच पाहिजे. मीराला खूपच टेन्शन आलेलं होतं. मीरा विचार करतच घड्याळामध्ये बघते तर दुपारचे 3 वाजून गेलेले होते. आता जॉब बघायला ती कुठे पडणार होती? तिला तेच समजत नव्हतं. ती परत स्वतःच्या मनाशी विचार करते, 3 वाजून तर गेलेले आहेत. आता मी इकडे तिकडे फिरेपर्यंत संध्याकाळ होईल. सगळे काही शॉप्स, हॉटेल्स वगैरे बंद होतील. त्यामुळे आज तर मला काही नवीन काम मिळेल असं मला नाही वाटत. नवीन काम बघायचं असेल तर उद्याच मला ते बघावं लागेल. पण आज परत सह्याद्री हॉटेलमध्ये जाऊ का? तिथे तर या नालायक माणसाने परत मला कामाला ठेवायचं नाही असं सांगितलेलं आहे. पण आत्तापर्यंत माझं जे पेमेंट होतं ते तरी घेते. मला खरंच पैशांची खूप गरज आहे. ते तरी पेमेंट मला भेटलं तर खूप बरं होईल. मीरा विचार करतच तिची पर्स उचलते आणि त्या गार्डनमधून निघते आणि सह्याद्री हॉटेलच्या दिशेला जाऊ लागते. तर ही आहे मीरा मोहिते. दिसायला रंगाने एकदम गोरीपान, हसताना कायम गालावर पडणारी ती एक नाजूक खडी. पण त्या नाजूक खडीचं क्वचितच दर्शन होत होतं, कारण तिच्या आयुष्यात कायम दुःखच असायचं. मीरा एकदम मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करत होती. तिच्या घरची परिस्थिती अजिबातच चांगली नव्हती. त्यामुळे तिला तिचं शिक्षण नीट घेता आलं नव्हतं. घरची परिस्थिती तिच्या खूपच वाईट होती. त्यामुळे मीराने कसंबसं 12वीपर्यंत तिचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर खरं तर तिला चांगली साईड घेऊन शिकायची खूप इच्छा होती, पण परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे तिला कसं तरी एक्सटर्नल BAला ॲडमिशन टाकावं लागलं. घरी 4 पैसे येण्यासाठी ती अशीच हॉटेलमध्ये काम करायची आणि फक्त एक्झामलाच ती कॉलेजला जात होती. असंच कसंबसं तिने हॉटेलमध्ये काम करतच तिचे BA कंप्लीट केलेलं होतं. शिक्षणसुद्धा तिचं ग्रॅज्युएशन झालेलं होतं, पण सायन्स किंवा कॉमर्स यामध्ये तिचं शिक्षण झालेलं नव्हतं. त्यामुळे तिला सहज कुठेतरी बाहेर लवकर जॉब भेटणार नव्हता. कॉमर्स वगैरे असतं तर तिला एखाद्या छोट्या तरी ठिकाणी अकाउंटंट, बिलिंग वगैरे करायला तरी जॉब भेटला असता, पण तिला तो जॉबसुद्धा भेटणार नव्हता. तरी छोटा तिला जॉब भेटत होता, पण पेमेंटसुद्धा कमी असायचं. 10-12 हजार पेमेंट तिला सांगितलं जायचं आणि त्या पेमेंटमध्ये ती सगळा काही घरातला खर्च अजिबात भागवू शकत नव्हती.
पण सह्याद्री हॉटेलमध्ये तिला थोडेफार पेमेंट जास्तच मिळत होते. तिला त्या हॉटेलमध्ये 25पर्यंत तरी पेमेंट भेटत होतं. त्यामुळे तिने सह्याद्री हॉटेलमध्येच काम करायला सुरुवात केलेली होती. सगळा काही खर्च नीट भागत नव्हता, पण तरीही मीरा खूपच काटकसर करत तो घरचा खर्च भागवण्याचा खूप प्रयत्न करत होती. त्यामुळे तिला हा जॉब तिच्या सगळ्या काही खर्च वगैरे भागवण्यासाठी थोडाफार तरी योग्य वाटतच होता. बाकीच्या जॉबसाठी पेक्षा तरी हा जॉब थोडा ठीक होता. त्यामुळे ती हा जॉब कंटिन्यू करत होती. तिच्या घरी ती, तिची आई आणि तिची बहीण या तिघीजणी राहत होत्या. मीराचे बाबा मीरा लहान असतानाच एका ॲक्सिडेंटमध्ये हे जग सोडून निघून गेलेले होते. मीरापेक्षा 2 वर्षांनी तिची बहीण लहान होती. खरं तर मीराचे बाबा हे जग सोडून निघून गेल्यानंतर मीराची आई मीराच्या मामाकडे राहायला गेलेली होती. पण मीराची मामी वागायला काही ठीक नव्हती. त्यामुळे त्यांनी परत त्यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यामुळे या तिघीजणी त्यांच्या घरी सध्या तरी राहत होत्या. पण मीराच्या बाबांनी कर्ज वेळेवरती परतफेड न केल्यामुळे त्यांचं आहे ते घर जमीन एका बिल्डरने ताब्यात घेतलेली होती. त्यामुळे ते भाड्याच्या घरात राहत होते. त्यांचासुद्धा हा भाग एक एक्स्ट्राचा खर्च होता. मीराची बहीण मीरापेक्षा 2 वर्षांनी लहान होती. तिचंसुद्धा शिक्षण जास्त काही झालेलं नव्हतं. ती आता BCOMच्या लास्ट इयरला होती. मीराने कसंबसं हॉटेलमध्ये वगैरे काम करून तिला थोडेफार तरी शिकवलेलं होतं. मीराची आईसुद्धा आधी बाहेर काम करायची, घरात थोडेफार पैसे आणायची. पण आता हळूहळू त्यांची तब्येतसुद्धा खराब होत चाललेली होती. त्यामुळे सगळी काही जबाबदारी आपल्या मीरावरतीच पडलेली होती. मीराची आई घरीच असायची. सगळ्या काही घराची जबाबदारी फक्त आता मीरावरती पडलेली होती. त्याचबरोबर मीराच्या बाबांची एक जमीन होती. तीच तेवढी त्यांच्या हक्काची जमीन असेल, पण तीसुद्धा बाबांनी कर्ज परतफेड न केल्यामुळे बिल्डरने ती जप्त केलेली होती. ती जमीन खरं तर मीराच्या बाबांची एक आठवण म्हणून, काहीतरी शेवटची आठवण म्हणून जमीन होती. त्यामुळे मीराला काहीही करून पैसे मिळवून ती जमीन परत करायची होती. तीसुद्धा 2 महिन्यात पैसे साठवून जमीन परत मिळवायची होती. कारण त्या बिल्डरने तिथे त्या जमिनीवरती एक मोठी बिल्डिंग उभा करायची असा प्लॅन केलेला होता. जर मीराने व्याजासकट पैसे दिले तर ती जागा परत तिला मिळणार होती. पण ते पैसे थोडेफार नव्हते, तब्बल व्याज धरून त्याची किंमत आता 1 कोटीवरती गेलेली होती. अशी ही आपली मीरा. तिच्या आयुष्यात फक्त आणि फक्त स्ट्रगलच आहे असं दिसत होतं. मीरा या सगळ्या काही गोष्टींचा विचार करतच सह्याद्री हॉटेलमध्ये पोहोचलेली होती. ती तिथे पोहोचल्यानंतर डायरेक्ट मॅनेजर सरांच्याच केबिनमध्ये जाते. मीराला तिथे आलेलं बघून मॅनेजर बोलतात, मीरा तू इथे? मिस्टर राज्याध्यक्ष यांच्याशी तू बोललीस का? काय बोलले ते परत? आता मात्र मीरा नाराज होती. ती फक्त खाली मान घालून उभी होती. सर, ते काय बोलणार आहेत? माझा जॉब गेलेला आहे हे फायनल आहे ना? ह्या जगात अशी कशी माणसं असतात काय माहिती, जी माणसं फक्त दुसऱ्यांना त्रास आणि त्रासच देत असतात. मीरा तिच्या डोळ्यातलं पाणी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होती. खरं तर त्या हॉटेलच्या मॅनेजरलासुद्धा आरवचं हे वागणं अजिबात पटलेलं नव्हतं. कारण एवढ्याशा क्षुल्लक कारणावरून जॉबवरून कोण काढतं? पण एकतर हॉटेल बंद करा, नाहीतर हिला कामावरून काढा अशी धमकी आरवने दिलेली होती. त्यामुळे मॅनेजरला आरवचं ऐकावं लागणार होतं. त्यामुळे मॅनेजरलासुद्धा मीराला कामावरून काढणं गरजेचं वाटत होतं. सर, मी तर आता इथून पुढे इथे काम करू शकत नाही. पण सर, माझं पेमेंट वगैरे मी लेट आल्यामुळे जितकं कट झालेलं आहे ते कट होऊन तुम्ही माझं पेमेंट देऊ शकाल का? हो मीरा, त्यासाठी मी तुला कॉल करणार होतो. हे घे, हे तुझं आत्तापर्यंतचा पेमेंट. मॅनेजर बोलतो आणि मीराला तिचं ते हक्काचं पेमेंट देतो. एवढे तरी पैसे मिळाले म्हणून मीरा खूप खुश झालेली होती. ती मॅनेजर सरांकडे बघते आणि बोलते, थँक्यू सर. माझी आणखीन एक तुम्हाला एक रिक्वेस्ट होती. तुमच्या ओळखीमध्ये जर कुठे काही जॉब असेल तर सर प्लीज मला सांगा. कारण सर खरंच मला जॉबची खूप गरज आहे. मीरा, खरं तर याची शक्यता खूपच कमी आहे. कारण तुला तर माहिती आहे ना, मोठमोठे हॉटेल्समध्ये हॉटेल मॅनेजमेंट वगैरे केलेले लोक तिथे असतात. त्यामुळे तुला तिथे घेतील याची मी अजिबात खात्री देऊ शकत नाही. पण तरीही मी माझ्या परीने नक्कीच प्रयत्न करेन आणि तसं काही काम असेल तर मी नक्कीच तुला कॉन्टॅक्ट करेन. ठीक आहे सर, थँक्यू. मीरा एवढं बोलते आणि तिथून बाहेर पडते. मीरा त्या केबिनमधून बाहेर पडल्याबरोबर तिला समोर स्वप्नाली दिसते. स्वप्नालीसुद्धा मीराला पाहून आश्चर्यचकित झालेली होती. मीरा, तू इथे? काय झालं?
मिस्टर आरव राज्याध्यक्षाने तुला परत कामावरती ठेवलं का? मीरा एका आशेनेच विचारते. तेच मीरा नाराज होऊन फक्त नाही म्हणून मान हलवते. मीराला नाराज झालेलं बघून स्वप्नाली तिचा हात पकडते आणि तिला एका चेअरवरती बसायला सांगते आणि तीसुद्धा दुसऱ्या चेअरवरती बसून बोलते, यार मीरा, तू का प्रत्येक वेळी स्वतःच्या पायावरती दगड मारून घेत असतेस? स्वप्नाली, असं का तू बोलत आहेस? मला काय हौस आहे का गं उगीचच अशा गोष्टी करायला? तुला तर माहिती आहे ना मला जॉबची किती गरज आहे. मला पैशांची खूप गरज आहे. त्यामुळे हा जॉब माझ्यासाठी किती महत्त्वाचा होता हे तुलासुद्धा माहिती आहे ना. मग मी असं का करू? हो गं मीरा, तुला हा जॉब किती महत्त्वाचा आहे हे मला चांगलंच माहिती आहे. पण अगं त्या मिस्टर आरव राज्याध्यक्षाच्या नादाला तुला कोणी लागायला सांगितलेले होते? तो माणूस कोण आहे, कसा आहे, तुला जरा तरी कल्पना आहे का? हे बघ स्वप्नाली, तो माणूस कोण आहे, काय आहे याच्याशी माझं अजिबात देणं घेणं नाही. एवढा मोठा कोण आहे गं तो, म्हणून त्याने मला डायरेक्ट इथून कामावरून काढूनच टाकलं? इतका त्याला पैशाचा माज आलेला आहे का गं, म्हणून तो पैशाचा माज माझ्यासमोर दाखवत आहे? अगं या जगात असली कसली माणसं असतात गं, स्वतःजवळ पैसा आला म्हणून अशा पद्धतीने दुसऱ्या माणसांना ट्रीट करतात का? हे वागणं खरंच खूप चुकीचं आहे गं. त्याच्याकडे असतील भरपूर पैसे म्हणून तो फक्त पैशांवरती दुसऱ्या माणसांना बोटांवरती नाचवत आहे. पण दुसऱ्यांची सुद्धा कधीतरी वेळ येईलच गं. वरती देव बसलाय ना, तो सुद्धा बघतच आहे गं. अगं मीरा, त्या माणसाच्या समोर कोणाचीच बोलायची हिंमत होत नाही गं. आणि तू 2 ते 3 वेळा त्याच्यासमोर उलट बोललीस, त्याची तू वाट अडवलीस. अगं त्याचा तर राग त्याला तर येणारच ना. अगं भली भली मोठी माणसं त्याचं नाव ऐकलं की घाबरतात आणि तू तर त्याची वाट अडवलीस, त्याला उलट उत्तर दिलंस. अगं स्वप्नाली, एवढा मोठा कोण आहे गं तो, म्हणून तू सुद्धा त्याचंच कौतुक माझ्यासमोर करत आहेस? हे आपले हॉटेलमधले मॅनेजर, ते सुद्धा काहीच त्यावेळी बोलले नाहीत. अगं असला कसला न्याय झाला? तुम्ही सगळ्यांनी बघितलं होतं ना, तुम्हा सगळ्यांना तरी दिसत होतं ना मी चुकीचे नव्हते. त्या नालायक नीच माणसाचाच मला धक्का लागलेला होता. मीरा बोलत होती, ती रागाने आरवला काहीही बोलत होती हे बघून स्वप्नाली पटकन मीराचा हात घट्ट पकडते आणि हळू आवाजात बोलते, अगं मीरा, तुला काही मार वगैरे खायचा आहे का गं? अगं हळू बोल ना, काही बोलतेस. त्याच्याबद्दल तू उगीचच काही 4 चौघात चुकीचं बोलू नकोस बरं का. का? मी का त्याच्याबद्दल काही चुकीचं बोलायचं नाही? तो हे सगळं काही करतो ते तुमच्या डोळ्यांना दिसत नाही का? ते सगळं काही तुम्हाला चालतं का? मग मी बोलायला चालत नाही का? मीरा, तुला ना त्याच्याबद्दल कदाचित अजून काहीही माहिती नाही म्हणून तू इतकी चिडचिड करत आहेस. तो एक खूप मोठा बिल्डर आणि मोठा बिझनेसमॅन आहे. त्याचा राग म्हणजे एखाद्या राक्षसासारखा राग आहे. एखादा जिवंत ज्वालामुखी कसा जळत असतो ना, तसा त्याचा राग आहे. अगं तो म्हणेल ना तशीच प्रत्येक गोष्ट घडत असते. सगळं काही त्याच्या एका इशाऱ्यावरती तो बदलू शकतो. भली भली मोठी माणसं फक्त त्याचं नाव ऐकूनच घाबरून जातात. त्याच्यासमोर कोणाची बोलायची, त्याच्यासमोर कोणाला यायची सुद्धा अजिबात हिंमतसुद्धा होत नाही. इतका मोठा तो माणूस आहे. हे बघ स्वप्नाली, तो किती का मोठा माणूस असे ना, मला काहीच फरक पडत नाही. त्याच्या नजरेत आपण मिडल क्लास माणसं एकदम शून्य आहोत. तो हे जे काही वागतोय ना ते खरंच खूप चुकीचं आहे आणि त्याला त्याच्या या वागणीचा एक दिवस नक्कीच पश्चाताप होईल आणि त्याला त्याच्या कर्माची फळं नक्कीच भोगावी लागतील. मला ना त्या माणसाचा विचारच करायचा नाही गं. त्याच्यामुळे माझा आजचा दिवस खूपच खराब गेलेला आहे. तो माणूस किती नालायक, नीच, घाणेरडा माणूस आहे ना, आज मला समजलेला आहे. त्याच्यासारखा घाणेरडा माणूस या जगात कोणीही नसेल. छी यार, असं कोणी बोलू शकतं का? मीरा यार, तुला काय झालेलं आहे? एवढी का तू चिडचिड करत आहेस? मी समजू शकते त्याच्यामुळे तुझा जॉब गेला आहे, पण तू एवढी का चिडचिड करत आहेस? अगं स्वप्नाली, चिडचिड करू नको तर मग काय करू सांग ना. आज त्या नालायक नीच माणसाने काय केले माहिती आहे का तुला? तो नालायक माणूस मला ना. मीरा बोलण्याच्या ओघात बोलत होती, पण बोलता बोलता समजते की ती नक्की पुढे काय बोलणार होती. तेच मीराला गप्प बसलेले बघून स्वप्नाली बोलते, काय झालं मीरा? तो परत तुला काही बोलला का? नाही गं, परत तो मला काही बोलला नाही. पण हेच ना, तो माझ्या बाबतीत कसा वागला हे तू बघितलेस ना. माझी एवढी मोठी चूक नव्हती. बरं ठीक आहे, माझ्याकडून धक्का लागला असता तरी मी मान्य केला असता, पण त्याचाच हात मला लागला तरीसुद्धा एवढा मोठा त्याने इश्यू केला. जाऊ दे, माझं डोकं ना खूप दुखत आहे, मी घरी जाते. मीरा, पण आता तू परत जॉब कुठे बघणार आहेस?
नाही गं स्वप्नाली, मला खरंच बाकी काहीच माहिती नाही. मी कुठे जॉब बघणार आहे, परत पैसे कसे मॅनेज करणार आहे, मला अजून काहीच माहिती नाही. माझ्यासमोर फक्त आणि फक्त आता प्रश्न उभे आहेत. पण स्वप्नाली, तुझी ही मैत्रीण मीरा किती खमकी आणि धीट आहे तुला चांगलंच माहिती आहे ना. मी अजिबात हार मानणार नाही. मी लवकरात लवकर नक्कीच जॉब शोधेन. फक्त स्वप्नाली, तुझ्या ओळखीमध्ये सुद्धा कुठे काही जॉब असेल तर प्लीज मला सांगशील ना गं. हो गं मीरा, मी नक्की तुला सांगेन. बाकी तू तुझी काळजी घे, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हो, मीरा बोलते आणि स्वप्नालीला बाय बोलून त्या हॉटेलमधून बाहेर पडते. मीरा हॉटेलमधून बाहेर पडल्याबरोबर तिला अचानक कॉल येतो. मीरा पर्समधून मोबाईल बाहेर काढते आणि बघते तर तिला तिच्या बहिणीचा म्हणजे श्वेताचा फोन आलेला होता. मीरा नाराज होऊन कॉल रिसीव करते. हां श्वेता, बोल ना. ताई 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 तू कुठे आहेस? प्लीज प्लीज लवकर तू सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोच ना प्लीज ताई. का? काय झालं श्वेता? एवढी तू घाबरली का आहेस? काय झालं मला नीट सांग ना. मीरासुद्धा घाबरून विचारते. अगं ताई ताई अगं आईला ॲडमिट केलेलं आहे गं. तू प्लीज तिथे लवकरात लवकर पोहोच गं. मी तुला सगळं काही सांगेन, तू प्लीज हॉस्पिटलमध्ये ये. श्वेता घाबरून बोलते. हो हो, मी 10 मिनिटात पोहोचते. मीरासुद्धा घाबरत बोलते आणि पटकन कॉल कट करून पटकन रिक्षा पकडते. बसची तर ती जास्त वेळ वाट बघू शकणार नव्हतीच. त्यामुळे मीरा पटकन रिक्षा पकडते आणि सिटी हॉस्पिटलला पुढच्या काही 10 ते 15 मिनिटातच पोहोचते. मीरा काही गडबडीमध्ये हॉस्पिटलमध्ये पळत जाते. रिसेप्शनजवळ तिच्या आईचं नाव सांगून ती चौकशी करते आणि पटकन त्या दिशेला जाते. बाहेर बागावरती श्वेता रडत बसलेली होती. श्वेताला बघून मीरा पळतच श्वेताच्या जवळ जाते आणि तिच्या बाजूला बसून तिच्या खांद्यावरती हात ठेवून बोलते. श्वेता श्वेता श्वेता, काय झालं? काय झालंय? तू अशी का रडत आहेस? आणि आई कुठे आहे? ताई 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 आपली आई ॲडमिट आहे गं. तिला काय झालं माहिती नाही गं. अगं आईला अचानक काय झालं? ताई माहिती नाही गं. आईला अचानक चक्कर आली गं. आई उठायचंच नाव घेत नव्हती. म्हणून मी घाई गडबडीत रिक्षा पकडून आईला इथे हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. आईची अवस्था खूपच वाईट झालेली होती गं. मला खूप भीती वाटत आहे. आपल्या आईला काही होणार तरी नाही ना गं. श्वेताला एवढं घाबरलेलं बघून मीरा पटकन तिला मिठी मारते आणि तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरत बोलते. श्वेता बाळा शांत हो. मी आहे ना. आपल्या आईला काहीही होणार नाही. डोंट वरी, मी आहे. खरं तर मीरा खूपच जास्त घाबरलेली होती, पण तिची लहान बहीण म्हणजे श्वेता तीसुद्धा खूपच घाबरलेली होती. त्यामुळे मीराला रडत बसून चालणार नव्हतं. त्यामुळे मीरा श्वेताला आधार देत होती. तेवढा डॉक्टर त्या रूममधून बाहेर येतात. डॉक्टरांना बाहेर आलेलं बघून श्वेता आणि मीरा दोघेही पटकन उभ्या राहतात आणि डॉक्टरांच्या जवळ जातात. डॉक्टर हॅलो, मी पेशंटची मोठी मुलगी मीरा. काय झालं आहे आईला? सांगा ना. काही घाबरण्यासारखं कारण नाही ना. माझी आई कशी आहे? मी तिला भेटू शकते का? हे बघा, तुम्ही शांत व्हा. तुम्ही माझ्या केबिनमध्ये या. मी तुम्हाला सगळं काही सांगतो. डॉक्टर बोलतात आणि त्यांच्या केबिनमध्ये निघून जातात. तेच इकडे मीरा आणि श्वेता दोघेही एक दीर्घ श्वास घेतात आणि एकमेकांकडे बघतात आणि जड पावलांनीच डॉक्टरांच्या केबिनमध्ये जातात. डॉक्टर त्यांच्या चेअरवरती बसलेले होते. तर डॉक्टरांच्या पुढे 2 चेअर ठेवलेल्या होत्या. मीरा आणि श्वेता त्या दोघीही त्या चेअरवरती बसलेल्या होत्या. हे बघा, आम्ही तुमच्या आईच्या सगळ्या काही टेस्ट केलेल्या आहेत. पण मला एक गोष्ट समजू दे, आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या आईकडे नीट लक्ष दिलंच नाही का? म्हणजे डॉक्टर, तुम्ही हे काय बोलत आहात? मीराला नक्की काय झालेलं आहे हे समजत नव्हतं. तेच मीराला काहीच माहिती नाही, कल्पना नाही हे बघून डॉक्टर परत पुढे त्यांचं बोलणं कंटिन्यू करत बोलतात. पेशंटला म्हणजे तुमच्याच आईला डायबिटीजचा त्रास होता का? हो डॉक्टर. आणि त्याची औषधं आईला सुरूच आहेत की. वेळेवरती ती औषधं खातच होती. हे बघा, फक्त औषधे सुरू असून काही उपयोग नाही ना. वेळेवरती टेस्ट करणं, वेळेवरती सगळ्या काही गोष्टी चेक करणं, यासुद्धा गोष्टी इम्पॉर्टंट असतात. आणि त्याच महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही केलेल्याच नाहीत. त्यांचे पाय किती सुजलेले आहेत हे तुम्ही बघितले आहे तरी का? त्यांच्या काही टेस्ट केल्या तर त्या टेस्टमध्ये असं दिसून आलेलं आहे की डायबिटीसमुळे आता त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झालेल्या आहेत. आता मात्र डॉक्टरांचं बोलणं ऐकून मीरा आणि श्वेता या दोघींनाही खूप मोठा धक्का बसलेला होता.
अचानक असं काहीतरी ऐकायला भेटेल असं त्यांना अजिबात वाटलेलं नव्हतं. डायबिटीजमुळे असं काहीतरी होईल हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं. श्वेता तर जास्तच रडत होती. पण या कठीण प्रसंगाला मीराला रडून चालणार नव्हती. ती रडली असती तर श्वेता आणखीन जास्त डगमगली असती. त्यामुळे मीरा स्वतःच्या भावना तशाच कंट्रोल करते आणि बोलते, काय डॉक्टर, हे तुम्ही काय बोलत आहात? तुम्ही डॉक्टर रिपोर्ट्स नीट चेक केले का? ते म्हणजे नक्की रिपोर्ट्स माझ्या आईचीच आहेत ना? हे बघा, आम्ही डॉक्टर आहोत आणि पेशंटच्या जीवाशी आम्ही अजिबात खेळत नाही. हे रिपोर्ट्स तुम्हीसुद्धा तुमच्या डोळ्यांनी बघू शकता. तुमच्या पेशंटच्या म्हणजे तुमच्या आईच्या दोन्ही किडन्या हे फेल झालेल्या आहेत. डॉक्टर, असं कसं होऊ शकतं? आता यावरती काही उपाय नाही का डॉक्टर? डॉक्टर प्लीज प्लीज डॉक्टर, तुम्ही काहीही करा आणि माझ्या आईला वाचवा. प्लीज 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 डॉक्टर प्लीज. मीरा हात जोडून त्यांना रिक्वेस्ट करत बोलत होती. तेच डॉक्टर त्यांच्या डोळ्यांवरील चष्मा काढतात आणि त्यांचे दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंतवत बोलतात, हे बघा, आता यावरती दोनच ऑप्शन आहेत. एक म्हणजे महिन्याच्या महिन्याला डायलिसिस करावं लागेल. त्यासाठी साधारणपणे प्रत्येक महिन्याला 18,000 ते 20,000 खर्च होतो. आणि बाकी यावरती कायमचाच असा उपाय काढायचा असेल तर किडनी ट्रान्सप्लांट करावा लागेल. आणि त्याचा तर खर्च खूपच जास्त आहे. तो तर खर्च अगदी लाखातच होईल. कारण किडनी डोनर कोण आहे ते बघायला लागेल. किडनी मॅच झाली पाहिजे. त्यांना ट्रान्सप्लांटची प्रोसेस आहे. त्यानंतर ती शस्त्रक्रिया झाल्यानंतरसुद्धा पेशंटला काळजी घ्यावी लागते. त्यामुळे तो खर्च जास्तच होणार आहे. आणि त्यांची तब्येत खूपच खालावलेली आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घ्या. त्यांचं डायलिसिस तर लवकरच करावं लागेल. आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची असेल तर कधी करायची, पैशांची सोय वगैरे सगळं काही तुम्ही मला लवकरात लवकर कळवा. 3 दिवस ते आमच्या अंडर ऑब्झर्वेशन राहतील आणि त्यानंतर त्यांचं डायलिसिस होईल. तोपर्यंत तुम्ही काउंटरवरती 50,000 रुपये जमा करा. आता मात्र डॉक्टरांचं बोलणं ऐकून मीराला काय करावं काय बोलावं तेच समजत नव्हतं. तिच्या डोळ्यांच्या समोर अंधारी झालेली होती. संकटावरती संकट येतच चाललेलं होतं. हा डॉक्टर, मी 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 लवकरात लवकर पैशांची सोय करते. पण प्लीज प्लीज माझ्या आईला तुम्ही वाचवा प्लीज. हे बघा, आम्ही त्यासाठी प्रयत्न करणारच आहोत. आम्ही डॉक्टर आहोत, त्यामुळे आमचं ते कर्तव्यच आहे. 3 दिवस ते आमच्या अंडर ऑब्झर्वेशनमध्ये राहतील. त्यांच्या आणखीन काही टेस्ट वगैरे आहेत त्यासुद्धा आम्हाला कराव्या लागतील. बाकी त्यांचं ऑपरेशन करायचं असेल, त्यांना किडनी ट्रान्सप्लांट करायचं असेल तर तुम्ही आम्हाला ते लवकरात लवकर कळवा. कारण किडनी डोनरसुद्धा शोधायला वेळ लागतो. ऑपरेशन करायचं असेल तर किडनी डोनर कुठे भेटेल, काय होईल याचंसुद्धा बघायला आम्हाला वेळ लागेल. हो डॉक्टर, मी सगळं काही बघते आणि तुमचे पैसे मी परवापर्यंत लवकरात लवकर जमासुद्धा करते. ठीक आहे, चालेल, डॉक्टर बोलतात. मीरा ते रिपोर्ट्स हातामध्ये घेते आणि श्वेताला घेऊन बाहेर येते. बाहेर आल्याबरोबर श्वेता पटकन मीराला मिठी मारते आणि बोलते, ताई अगं, हे काय झालं गं? ही काय परिस्थिती ओढावलेली आहे आपल्यावर? आपल्या पाठीमागचे टेन्शन कमीच का होत नाही गं? त्यात आईचा आणखीन एक आजार पण उद्भवलेला आहे. आता काय करायचं काय ताई आपण? पैशाची आपण सोय कशी करायची गं? श्वेता आधी तू शांत हो. प्लीज प्लीज तू रडू नकोस गं, शांत हो. ताई, आपण कसं जीवन जगतो हे तुलासुद्धा माहिती आहे गं. मग आता एवढे पैसे आपण कुठून आणायचे गं? श्वेता घाबरून विचारते. तेच मीरा श्वेताला आधार देत बोलते, हे बघ, तू आधी इथे शांतपणे बस, मी तुला सगळं काही सांगते. मीरा श्वेताला आधार देत बोलते आणि तिला एका बाकावरती बसायला सांगते. आणि तीसुद्धा श्वेताच्या बाजूला बसते आणि पटकन पर्समधून पाण्याची बॉटल काढते आणि सगळ्यात आधी श्वेताला पाणी प्यायला देते. श्वेतासुद्धा पाणी पिते आणि परत मीरा श्वेताकडे बघून बोलते, हे बघ श्वेता बाळा, तू टेन्शन घेऊ नको. तुझी मोठी ताई आहे ना, मी आईला आपल्या काहीही होऊ देणार नाही. डोंट वरी. अगं पण ताई, तू एवढ्या पैशांची जमवाजमव कशी करणार आहेस? ताई, तुला हॉटेलमध्ये 25,000 पगार आहे. त्यातलेच 20,000 जर इथे प्रत्येक महिन्याला आईच्या उपचारासाठी गेले तर आणखीन वरती थोडाफार तर खर्च हॉस्पिटलसाठी जाणारच ना. मग बाकी घर खर्च, बाकीचा सगळा काही खर्च कसा भागवायचा आहे आपण? ताई, मी सुद्धा काम करते ना, मी सुद्धा कुठेतरी जॉब बघते ना, छोटा मोठा का असते ना पण बघते ना. नाही बाळा, ऐक माझं. आपल्या आईची परिस्थिती कशी आहे तुला तर माहिती आहे ना. मग मी सुद्धा बाहेर पडले आणि तू सुद्धा बाहेर पडलीस तर मग आपल्या आईकडे कोण लक्ष देणार आहे गं? आपल्या आईला आपल्या दोघींशिवाय कोण आहे गं?
आणि आईला सध्या आपल्या सपोर्टची खूप गरज आहे. त्यामुळे आपल्या दोघींतलं एक जण तर आईजवळ थांबणं गरजेचं आहे. त्यामुळे तू आईच्या जवळ थांब, समजलं? आणि तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? मी सगळं काही ठीक करेन, डोंट वरी. फक्त श्वेता माझी एक ऐकशील ना तू? आईजवळ गेल्यानंतर प्लीज तू अशी रडू नकोस, अजिबात धीर सोडू नकोस. आईला आनंद वाटेल असंच तिच्याशी बोल, असंच वाग, तिच्याशी गप्पा मार. कारण श्वेता तुला माहिती आहे ना, आपल्या दोघींच्या चेहऱ्यावरती आनंद असेल तरच आपली आई खूप खुश असते. आपण जर नाराज असलो ना तर आईसुद्धा नाराज असते आणि तिच्या या अवस्थेमध्ये तिला खुश राहणं जास्त गरजेचं आहे ना. त्यामुळे तू पैशांची अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना, मी करेन सगळं नीट. हो हो ताई, मी आईसमोर नीट वागेन. पण ताई तू तुझी काळजी घे आणि खरंच तशी काही गरज वाटली तर तू स्वतःला त्रास न करून घेता मला सांग, मीसुद्धा कुठेतरी जॉब बघेन. हो गं बाळा, वेळ पडली तर मी तुला सांगेन, नको काळजी करू. मीरा आणि श्वेता त्या दोघीही आई आतमध्ये ॲडमिट होती. त्यामुळे अजूनही त्या आईला भेटायला आतमध्ये जाऊ शकत नव्हत्या. त्यामुळे त्या तिथेच बाकावरती बसलेल्या होत्या आणि कधी एकदा आईला भेटायला मिळतं याचीच त्या दोघीजणी वाट बघत होत्या. तेच इकडे मीराने खरं तर श्वेताला कसं तरी समजावलेलं होतं. पण आता मात्र मीराला जाणीव झालेली होती की श्वेता बोलत होती की तिच्याकडे 25,000चा तरी जॉब आहे. त्यातून थोडाफार तरी खर्च भागत होता. पण खरंच तिच्या हातामध्ये आता 25,000चा तरी जॉब होता का? जो 25,000चा हॉटेलमधला जॉब होता तोसुद्धा आता तिच्या हातातून पूर्णपणे निसटलेला होता. आता पहिल्यापासून शून्यापासून मीराला सुरुवात करावी लागणार होती. 25,000चा तो जॉब असता तरीसुद्धा कसंबसं तिने थोडंफार तरी मॅनेज केलेलं असतं. पार्ट टाईम आणखीन दुसरीकडे कुठेतरी जॉब बघितला असता. पण आता हा सुद्धा जॉब हातातून निघून गेलेला होता. 3 दिवसात 50,000 रुपये ती कशी काय मिळवणार होती याचाच ती विचार करत होती. देवा, माझ्यावरती काय परिस्थिती तू आणलेली आहेस रे? एकदा परीक्षा घ्यायचं ठरवलंस की त्या माणसाचं काही का होईना, पण खचून त्या माणसाची परीक्षा घ्यायचीच असं तू ठरवतोस का रे? थोडंफार तरी सगळं चांगलं चाललं होतं असं मला वाटत होतं. पण आज त्या नालायक नीच माणसामुळे माझा होता नव्हता तोसुद्धा जॉब गेला आणि त्यात माझ्या आईची अशी परिस्थिती ओढावली. आता काय करू मी? एवढे पैसे मी कुठून आणू? उद्यापासून परत नव्याने कुठेतरी जॉब शोधायचा असा विचार मी करत होते. पण तोपर्यंत आईचं हे आजारपण. मग आता नक्की जॉब शोधू की पैशाची जमवाजमव करू? नक्की कशासाठी बाहेर पडू हेच मला तर समजत नाही. लगेच मला एखादा जॉब जरी मिळाला तरी कोणी मला लगेच पहिल्याच दिवशी पेमेंट देणार नाही. त्यासाठी महिनाभर तरी मला काम करावंच लागेल. मग आता एवढे पैसे मी कुठून आणू? मीराला आता मात्र पुढे काय करावं हे अजिबात समजत नव्हतं. तिला खूपच जास्त टेन्शन आलेलं होतं. ती आता काही मार्ग सापडतो की नाही याचा विचार करत होती. आता तिला अजिबात बसून चालणार नव्हतं. ती पटकन पर्समधून दुपारी सह्याद्री हॉटेलमध्ये मॅनेजरने जे काही पैसे दिलेले होते ते बाहेर काढते आणि ते पैसे किती आहेत बघू लागते. मीरा बघते तर साधारणपणे ते 24,000 रुपये होते. ती हॉटेलमध्ये लेट जायची त्यामुळे तासाचं पेमेंट 1,000 भर तरी कट झालेलं होतं. पण एवढे पैसे तर पुरेसे नव्हते आणि उद्यापर्यंत ती अजिबात वाट बघू शकत नव्हती. त्यामुळे ती पटकन श्वेताकडे बघते आणि बोलते, श्वेता ऐक ना, माझं ना महत्त्वाचं काम आहे. मी लगेचच जाऊन येऊ का? तोपर्यंत तू इथे थांबशील ना? जर डॉक्टरांनी आईला भेटायची परमिशन दिली तर तू आईला जाऊन भेट आणि मी आहे बाहेर असं सांग. मी येईन लगेचच. हो ताई, पण तू कुठे जात आहेस? श्वेता, मी हॉटेलमध्ये जात आहे. तुला तर माहिती आहे ना, मी जेवढं वेळ तिथे नसेल तेवढं माझं पेमेंट कट केलं जातं. त्यामुळे मी पटकन तिथे जाऊन येते ना. हो हो ताई, तू जा. इथे बसण्यापेक्षा तू तुझं काम कर, मी आहे इथे. काही प्रॉब्लेम झाला तर मी तुला कॉल करेन. हो चालेल, मीरा बोलते आणि काही गडबडीतून तिथून बाहेर पडते. आता मात्र तिचा खडतर प्रवास सुरू झालेला होता. कुठे जॉब मिळतो की नाही याबद्दल ती आजूबाजूला चौकशी करत होती. बऱ्याच हॉटेलमध्ये तिने चौकशी केलेली होती, पण पेमेंट मात्र कमीच होते. 10-12 हजार तिला पेमेंट सांगत होते. या पेमेंटमध्ये तिचं काहीही भागणार नव्हतं. तिने 4 पासून संध्याकाळी 7-8 पर्यंत फक्त कुठे जॉब मिळतो की नाही याची चौकशी केलेली होती. पण तिला चांगल्या पगाराची नोकरी भेटणं अशक्य होतं. तिने जरी पार्ट टाईम जॉब केला तरीसुद्धा एकाच दिवशी 2 जॉब
केले तरीसुद्धा तिला चांगलं पेमेंट भेटणार नव्हतंच, जेणेकरून तिचा सगळा काही खर्च नीट भागू शकेल. आता मात्र बिचारीला खूपच टेन्शन आलेलं होतं, पण तरीसुद्धा तिने धीर सोडलेला नव्हता. नाराज होऊन ती परत थोडंसं खायला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेली होती. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तिने ते श्वेताला खायला दिलेलं होतं. तिला मात्र खायची काही इच्छा नव्हती, पण तिने मात्र ती हॉटेलमध्ये जेवून आलेली आहे असं श्वेताला सांगितलेलं होतं. अजूनही डॉक्टरांनी आईला भेटायला परमिशन दिलेली नव्हती, त्यामुळे त्या दोघीही अजूनही तिथेच बाकावरती बसलेल्या होत्या. उद्या परत सकाळपासून जॉबच्या शोधातच बाहेर पडायचं असं मीराने ठाम ठरवलेलं होतं. अजूनही मीरा थकली नव्हती. तिने तिचा धीर अजूनही सोडलेला नव्हता. अथक प्रयत्न करत राहणार, काहीतरी मार्ग मिळवणार असे तिने ठाम निर्धारच केलेला होता. चला गाईज, आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. मीराची ही अवस्था बघून तुम्हालासुद्धा खूपच वाईट वाटलं असेल ना? मलासुद्धा खूपच वाईट वाटतं आहे. आता बघूया आपली मीरा या वाईट परिस्थितीमधून कसा मार्ग काढते आणि कशी पुढे जाते, कशी पैशांची जमवाजमव करते. बाकी आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. ही नवीन कथा आहे, त्यामुळे कसं वाटतं आहे ते सुद्धा भरभरून कमेंट्स करून सांगा बरं का. कथेचा भाग पुढील उद्या प्रकाशित होईल. बाय, टेक केअर.